नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण गाव स्टेशन रोडवरील मिटकॉन जे संस्था आहे जी अनेकांना प्रशिक्षण देते या ठिकाणी आहोत. नुकताच परिचारिका दिन काल साजरा झालेला आहे आणि या ठिकाणी आज याचं आयोजन होतं. या ठिकाणी काही मान्यवर आहेत, त्यांच्याकडे आपण नक्की जाणून घेणार की या ठिकाणी नक्की कोणता कार्यक्रम होता. काही परिचारिकासुद्धा आहेत, त्यांच्याकडून थोडंसुद्धा आपण थोडी माहिती घेणार आहोत. सर नमस्कार. प्रथमतः आपली ओळख सांगावी. मी डॉक्टर गणेश खामगळ. मी मिटकॉन कंपनीमध्ये ॲज अ मिटकॉन फोरम फॉर सोशल डेव्हलपमेंट येथे डायरेक्टर म्हणून काम करतो आहे. आपण हे जे कौशल्यावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तळेगाव या ठिकाणी गेली 9 वर्ष झालं आपण आयोजित करतो आहोत. जवळजवळ 3000 मुलांना आपण आत्तापर्यंत विविध कौशल्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे. आज मला आनंद होतो की आज आपण ACG केअर्स फाउंडेशन आणि मिटकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौशल्यावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमामधील एक नर्सिंग असिस्टंट परिचारिका प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन गेली 10 वर्ष आपण इथं करत आहोत. आणि आज आपण आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन नर्सिंग डे आज आपल्या या सर्व यशस्वी नर्सिंगमध्ये काम करणाऱ्या मुलींबरोबर आणि प्रशिक्षणार्थीबरोबर आपण साजरा करत आहोत. मला निश्चित आनंद वाटतो की गेल्या 10 वर्षामध्ये आपण प्रशिक्षित केलेल्या आज जवळजवळ 400 मुली आपल्या पुणे परिसरामध्ये नर्सिंग असिस्टंट म्हणून हॉस्पिटलमध्ये खूप मोलाचं काम करत आहेत. आणि जवळजवळ 5 ते 7 हजार पेशंट रुग्ण आपल्या या मुलींच्या माध्यमातून हँडल केले जात आहेत. हे आमच्यासाठी खरंच मनापासून सांगावंसं वाटतं. ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि ज्या मुली इथं प्रशिक्षित झालेल्या आहेत साधारणतः 10 ते 25 हजार रुपयाच्या सॅलरीज त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये मिळत आहेत. आणि त्यांना रुग्ण हँडल करणं, पेशंट हँडल करणं याचबरोबर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक पातळीवरती रुग्णांचा, समाजाचा एक आरोग्याच्या बाबतीतून विकास कसा साधता येईल त्याच्यासाठी हे सर्वजण आमच्या मुली प्रयत्न करत आहेत. नर्सिंगबरोबरच आमचे खूप विविध व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम आहेत. आणि मावळ तालुक्यातून, खेड्यापाड्यातून ज्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांना जर बाहेर तुम्ही पाहिलं तर एक 10,000, 20,000, 25,000 रुपयाची फीस भरावी लागते. परंतु आपल्या या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये कुठलाही 1 नया रुपया न घेता आपण या मुलींना 3 ते 4 महिन्याचं ट्रेनिंग देतो. त्याच्यामध्ये प्रात्यक्षिकं देतो, थेरॉटिकल ट्रेनिंग देतो, एक्सपोजर व्हिजिटला घेऊन जातो, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकलची सोय करतो, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये प्रॅक्टिकलची सोय करतो, त्यांना सर्टिफिकेशन करतो आणि त्यांना जॉबसाठी मदत करतो. ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे त्यांना उद्योग व्यवसायासाठी मदत करतो. अशा पद्धतीनं आपलं हे ACG कौशल्य विकास केंद्र आपल्या तळेगावमध्ये चालू आहे. साधारण 1 वर्षभरामध्ये आपण किती लोकांना रोजगार प्राप्त करून दिला आहे? आपण दरवर्षी साधारणतः 500 मुलांना आपण रोजगार उपलब्धीसाठी मदत करतो. त्यामध्ये एक साधारणतः 15 ते 20% मुलं स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करतात आणि राहिलेली जी साधारणतः एक 400 मुलं आहेत ती वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉबसाठी आम्ही त्यांना असिस्ट करतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आत्तापर्यंत जवळजवळ 2000 मुलांना आपण या परिसरातल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉबसाठी मदत केलेली आहे. आणखी एक सर प्रश्न, कमवा आणि शिका या अंतर्गत आपलं प्रशिक्षण असतं. त्यात नक्की कसं, म्हणजे समजा शिक्षण गेलेला एखादा विद्यार्थी आहे आणि त्याला जॉब मिळत नाही, मग नक्की आपल्याकडनं काय मदत केली जाते? आपण याच्यामध्ये या मुलांना त्यांचं थोडंसं पहिल्यांदा इंटरव्ह्यू वगैरे घेऊन त्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती पाहून आपण त्यांना याच्यामध्ये ॲडमिशन देतो. परंतु हे ॲडमिशन घेत असताना तो गरीब फॅमिलीतला असेल आणि त्याला खरंच खूप गरज असेल तर त्याला आपण जास्त प्राधान्य देतो. आणि कमवा आणि शिका ही जी संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबवलेली आहे आम्ही पण ती राबवतो. याच्यामध्ये आम्ही एक साधारणतः 2 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये आम्ही मुलांना ऑन जॉब ट्रेनिंगसाठी पाठवतो. आणि ऑन जॉब ट्रेनिंगला ती मुलं गेली की ती कंपनी किंवा ते हॉस्पिटल त्यांना काही मानधन द्यायला सुरुवात करतं. त्या मुलांना 4 पैसे मिळवायला सुरुवात होते त्यांची. आणि साधारणतः 4 महिन्याचं त्यांना सर्टिफिकेट वगैरे आल्यानंतर मग मात्र ते अधिकृतरित्या मुलं जॉबला लागतात आणि आपल्या आयुष्यामध्ये उभी राहतात. अशी अनेक मुलं उभी राहिलेली पाहून आम्हाला खूप मनापासूनचा आनंद. थोडक्यात म्हणजे आणखी एक प्रश्न की प्रशिक्षण घ्या आणि स्वतः तुम्ही त्यांना जॉबला प्रयत्न देखील करा. येस. आपण त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना प्रशिक्षण देतो, त्यांना टी-शर्ट देतो, त्यांना प्रॅक्टिकल देतो. आमच्याकडे जे सगळे टेक्निकल ट्रेनर आहेत हे सगळे नॅशनल लेवलचे ॲक्रिडेटेड ट्रेनर आहेत
की ज्यांचा अनुभव खूप मोठा आहे आणि त्यांची समाजामधली जी काही पत आहे किंवा कंपन्यांमधली जी काही पत आहे किंवा त्यांचं जे काही टेक्निकल नॉलेज आहे, अशा लोकांच्या माध्यमातून, अशा फॅकल्टीच्या माध्यमातून आपण ट्रेनिंग देतो आणि ही मुलं मग पुढं जाऊन खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचा उद्योग व्यवसाय करताना आम्ही पाहतो आहोत किंवा चांगल्या जॉबला लागलेली पाहतो आहोत. मला सांगायला इथं आनंद वाटतो की आमच्याकडे अशा अनेक मुली आहेत की ज्या मुलीला नर्सिंगमध्ये 2 महिन्याचं ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर 6,000 रुपयाचं मानधन सुरू झालं, त्या मुलीला आता 30,000 रुपये. ज्या मुलाला CNC VMCचं ट्रेनिंग घेतल्यानंतर 13,000 रुपये पगारावरती पहिल्यांदा घेतलं, त्या मुलाला आता 38,000 रुपये पडले. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन, एक परिवर्तन ग्रामीण भागातल्या मुलांचं होताना आम्ही पाहतो. धन्यवाद.